काय ग, आज उशीर झाला तुला यायला? काही प्रोग्राम होता का कॉलेजमध्ये? नाही होत आहे. मेघना, अगं काय झालं तुला एकदम? मी सहजच विचारलं ग. नाही होत आहे, जरा गोंधळच झाला. म्हणजे? मी ना लेक्चर सुरू व्हायच्या आधी मोबाईल सायलेंट मोडवर टाकते, म्हणजे व्हायब्रेशनवरही नाही ठेवत. आणि नंतर विसरून जातेस, हो की नाही? हो ना हो. लेक्चर संपल्यानंतर मोबाईल सायलेंट मोड मधून बाहेर काढायलाच विसरते मी. आणि आजही तेच झालं. आणि त्यामुळे आदित्यचा मेसेज आलेला कळलाच नाही मला. अरे देवा. 6:30 वाजता नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये ये असा मेसेज होता त्याचा. आणि तो मेसेज मी मुळी बघितलाच 6:30 वाजता. अय्या, मग काय नाही, त्याला फोन केला, त्याने नाही उचलला. मग थोड्या वेळाने परत केला, तरी नाही उचलला. मग धावत कॉफी शॉप मध्ये गेले, तिथे बघितलं तर हा नव्हता. मग पुन्हा फोन ट्राय केला, तरीही नाही उचलला. बरं मला कळेना काय करायचं ते. म्हणजे हा रागावलाय म्हणून फोन उचलत नाहीये का बाईकवर आहे म्हणून उचलत नाहीये तेही कळेना. मग जवळजवळ पावणे 1 तास थांबले मी तिथे. पुन्हा ट्राय केला फोन, पण तरी नाही उचलला त्याने. नाही ना हो. मग मी घरी आले, पण आता मला जरा काळजी वाटायला लागली ताई. म्हणजे बघा ना, 6:30 ला पोच असं म्हणाला, त्या अर्थी तो तर निघालाच असणार ना. हे बघ मेघना, काळजी करण्यासारखं काही नसेल. त्याचाही फोन सायलेंट वर गेला असेल ग. म्हणजे असं चुकून जातो ना कधी कधी आपला फोन सायलेंट वर. करेल तो फोन, काळजी नको करू अजिबात. हो ताई, पण स्वतः मला कॉफी शॉप मध्ये बोलून आपणच यायचं नाही असं नाही करणार होतो. रागावला असला तरी असं नाही करणार. मला एकटीला वाट बघायला नाही लावणार तो. हो, आणि तुझे इतके कॉल गेलेत म्हटल्यावर काहीतरी कळवायला हवंच त्याने. जरी मीटिंग मध्ये असला तरी कॉल बॅक करायलाच हवा ना. हो ना, तुम्हालाही तसंच वाटतंय ना. म्हणूनच मला टेन्शन आलंय ताई. अगं मेघना, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मला असं वाटतं की तू फ्रेश होऊन घे, तोपर्यंत फोन येईलच बघ आदित्यचा. काही काळजी करू नको, होतं असं कधी कधी. साडेसहा वाजता नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये भेट. बरोबर वाचला मी मेसेज आणि धावत गेले सुद्धा. आठ कॉल्स केलेत. माय गॉड, अजूनही फोन उचलत नाहीये. नाही, मनात वाईट विचार अजिबात आणायचे नाहीत. फ्रेश होते. अरे यार, सगळाच गोंधळ झालाय. फोन का नाही उचलत आहे आता?
हॅलो हॅलो. हॅलो आदित्य, माय गॉड, अरे कुठेस तू? आम्हाला केवढं टेन्शन आलं होतं माहिती का? आणि आणि मला सांग, तू फोन का उचलत नव्हतास? बरं तू 1 मिनिट थांब, मी आधी मेघनाला बोलवते. मेघना, मेघना, 1 मिनिट होल्ड कर. मेघना, मेघना. हॅलो. अच्छा, म्हणजे ती आली आहे ना घरी? गुड. मला वाटलं ती. तुला काय वाटलं? ती कॉफी शॉप मध्ये तुझी वाट बघत बसली आहे? जाऊ दे ना यार, ती वेगळी स्टोरी आहे. काय झालं, तू एवढ्या हाका मारतेस, ती आली का नाही अजून? वैतागली आहे का? वैतागणार नाही तर काय आदित्य? अरे आता तर मलाही टेन्शन यायला लागलं होतं. 1 मिनिट थांब, बघते आली का. मेघना. आदित्य, मला असं वाटतं ना की ती फ्रेश व्हायला गेली. एक काम करते मी, ती आली ना की लगेच तुला फोन करायला सांगते. हा ए नाही नाही, नको नको नको. अगं मी मीटिंग मध्ये असेल. मगाशी पण तेच झालं. 6:30ला पोहोचायचं म्हणून मी निघायच्या बेतात होतो, तेवढ्यात आमच्या जीएमने मला बोलावून घेतलं. घाईघाईत मी फोन इथेच विसरून गेलो. शाबास. मग आत्ता येऊन पाहतोय तर मेघनाचे 9 मिस कॉल आहेत. आता तुझं काही खरं नाही हा आदित्य. हो ना यार. हे विजय, प्लीज तू मेघनाला सांग, मला अजून अर्धा पाऊण तास तरी लागेल निघायला. आणि तिला सांग माझी वाट बघू नकोस, जेवण करून झोपून घे म्हणा. उशीर होईलच मला. ए, एवढा काही मस्का मारायला नको हा. सांगेन मी तिला. तू माझ्याशी कसाही वागलास ना आदित्य, तरी मी तुझ्याशी चांगलीच वागते, हे लक्षात ठेव. कळलं ना? चल ठीक आहे, बाय. मी मीटिंग मधून फक्त फोन बघायला आलो होतो, मला परत जावं लागेल. चल बाय. ओके बाय. कमाल आहे आदित्यची पण ना. ताई, हाका मारत होता तुम्ही? अगं हो, आदित्यचा फोन आला होता. काय? कुठे आहे तो? त्याचा फोन आला होता. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, नुसता वेंधळेपणा आणि वेडेपणा केलेला आहे त्यांनी. सॉरी 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 सॉरी, सो सॉरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज सुद्धा दिवसा दिवस दिसतोय. गुड गुड गुड. सध्या तुझं वेळापत्रक सगळं उलट सुलटच झालंय ना रे. हो, आणि खरं म्हणजे ना आपल्या घराचंच वेळापत्रक बदललंय. खरंय खरंय. माई नसल्यामुळे विजयाच्या कामाचा सिक्वेन्स बदललाय माझा कॉलेजमुळे. आणि माझा प्रोजेक्टमुळे. आदित्यचं सगळं उलट सुलट झालंय सध्या. रोज रात्री उशीर होतो त्याला. कालही रात्री जेवायला नव्हता आपल्या बरोबर. आज काय झोपलाय का गेला? नाही, झोपलाय. जा, मी तो उठणार तेव्हा ही गेलेली असणार. माझं एक बरं चाललंय बाबा. काय वेळापत्रक? दुसरं काय माझा? नाना, मीठ बरं आहे ना? मीठ कधीच बरं नसतं. तुला कमी का जास्त विचारायचं का? तर बरोबर आहे. गुड मॉर्निंग. काय रे, काय झालं? एवढा टेन्शन मध्ये का दिसतोयस? काही प्रॉब्लेम आहे का?
काय झालंय सिद्धार्थ? मला सांग. वी आर फ्रेंड्स, isn't it? सांग, काय झालं होतं? दडपण नको घेऊ सिद्धार्थ, सांग मला. तुम्ही खूप अपसेट होतात काल, आणि तुम्ही अपसेट असाल तर मला चैन नाही पडू शकत नाही. पण आता मी ठीक आहे, एकदम ठीक. ओके. बरं, जा आता तू लेक्चरला. थँक्यू. येतो. सिंधू संस्कृतीच्या संदर्भात एक नवीन संशोधन प्रसिद्ध झालंय सर. काही पुरातत्व शास्त्रज्ञांना नव्या उत्खननात सापडलेल्या त्या गोष्टीवरनं त्या काळच्या कुटुंब रचनेवर नवा प्रकाश पडला आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये शेती आणि कुटुंब संस्था यामुळे स्थिर समाज तयार झाला. हो, तोपर्यंत माणसं म्हणजे भटक्या टोळ्याच होत्या. पण या स्थैर्याबरोबर स्त्री पुरुष समीकरणही बदललं. काही ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती उदयाला आली, तर काही ठिकाणी मातृप्रधान संस्कृती उदयाला आली. पण मंजिरी मॅम, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचं निरीक्षण असं आहे की संस्कृतीच्या कुठली चौकट जरी असली तरी स्त्री पुरुषाच्या आकर्षणाची आदिम प्रेरणा सगळी बंध तोडून उसळते. हो, या गुंत्याचं मूळ कारण हेच आहे, इथेच आहे. आणि आज तर काय, नेटच्या या जमान्यात धोकादायक साईट पासून आपल्या मुलांना कसं वाचवायचं ही पालकांची डोकेदुखी होऊन बसली आहे. हो, पण यावर शास्त्रशुद्ध लैंगिक शिक्षण देणं हाच एक पर्याय आहे. होय हो, आजच्या मुलांच्या उमलत्या मनांवर भयंकर ॲटम सॉंग्स आणि त्या नेटवरच्या नग्न छब्या आदळत असतात. फारच कठीण आहे. आणि असं असूनही कित्येक पालक आज त्या ॲटम सॉंग्स वरती आनंदाने मुलांना नाच करायला लावतात. आणि या मुलांना निदान यातील अर्थ तरी कळत नसतो, इतकी ती निष्पाप असतात. पण ह्या अडनिड्या वयातील मुलांना या प्रदूषणापासून दूर ठेवणं खूप अवघड असतं. हे सगळं आपल्या पिढीला वाटतंय. कदाचित आजच्या पिढीला आपल्या इतकं ते भयंकर वाटतही नसेल, कारण जन्मापासूनच या सगळ्या गोष्टी त्यांच्या अवतीभोवती आहेत. त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या जगाचा हा एक भागच आहे. हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे सर. पण मॅम, या सगळ्यात निर्मळ कोवळं मन कुठेतरी हरवलंय. ते दुखावलं गेलं तर अनर्थ होतो. किती उदाहरणं पाहिलेत आपण इथेच, या कॉलेजात. हॅलो मेघना, बोलू शकतेस ना आता? हो. खूपच अवघडल्यासारखं झालंय यार. 2-3 दिवस झाले इतकी चुकामुक होते आणि गोंधळ होतोय ना, काय बोलावं तेच सुचत नाही मला. हो, मला पण. हॅलो, तू खूप सिरियस वाटतेस. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही नाही. तू कशासाठी फोन केला होतास? अनफॉर्च्युनेटली मला आजही उशीर होणार आहे सांगण्यासाठी. ओ, पण उशीर म्हणजे जेवायच्या वेळेपर्यंत येशील ना? नाही अरे तेच ना, जेवायला नाही येऊ शकत हे सांगायला फोन केला होता मी. अरे आमचे ते हैदराबाद रिजनचे GM आलेत ना सध्या, ते इथे एकटेच असतात. मग संध्याकाळी कामं संपली की ते कंटाळतात. मग आमचे मुंबईचे GM आणि आम्ही 3 रिजनल हेड्स, आम्हाला त्यांना कंपल्सरी कंपनी द्यावी लागते डिनरसाठी.
मग काय त्यांच्या गप्पा ऐकायच्या, त्यांची लाईफची फिलॉसॉफी ऐकायची. नाही म्हणजे माणूस चांगला आहे तो, पण रोज त्यांचं बोलणं ऐकायचं, त्यांच्या गोष्टी ऐकायच्या, त्याही कंपल्सरी. म्हणजे जरा जड होतं यार. आणि आणखी 3-4 दिवस ते आहेतच. त्यामुळे ते आहेत तोपर्यंत पर्याय नाही माझ्या उशिरा येण्याला. ठीक आहे. ठीक आहे, एवढीच रिॲक्शन? अरे काय आहे? हस तरी माझ्यावर, नाहीतर सहानुभूती तरी दाखव मला. काहीच रिॲक्शन नाही तुझी. रागावलीस का? नाही रे. हरवलीस? हो, काइंड ऑफ. ओ, एनिथिंग सिरियस? आता या क्षणी नाही सांगू शकत. ओके ठीक आहे, बोलू नंतर. म्हणजे आपण भेटू तेव्हा. आजही आपलं तेच झालं. आपला खो खोचा खेळ चालूच आहे सध्या. चल ठेवू? ओके, बाय. ओके चल बाय. हे हॅलो हॅलो हॅलो, रात्री माझी वाट बघू नकोस. जेवण करून झोप. ओके. बाय. मॅडम, ही फुलं तुमच्यासाठी. मॅम, तुमचा रुमाल. या मुलाला समजवायचं कसं? शिवाय जवळ तरी कसं करायचं आणि दूर तरी कसं लोटायचं? अशा वेळी मनाचं फुलपाखरू झालेलं असतं आणि फुलपाखराला हलक्याशा चिमटीत धरलं तरी कासावीस होतं ते. शब्दात मांडण्यासारखं नाहीये हे. शब्दात मांडण्यासारखं नाहीये हे. कसं सोडवणार मी हे? हाय, गुड मॉर्निंग. मी मिस्टर आदित्य देसाई, हस्बंड ऑफ मेघना देसाई.
गुड मॉर्निंग. तुम्हाला भेटून फार आनंद झाला मिस्टर देसाई. अरे थँक्यू. बाय द वे, रोज रात्री उशिरा घरी येणं, सकाळी उशिरापर्यंत झोपणं, उगीच लवकरचा अलार्म लावून ठेवणं, याखेरीज तुम्ही काय करता सर? कळतंय. बस आणखी 2च दिवस. आमचे ते हैदराबादचे जीएम आहेत ना, ते निघणार आहेत 2 दिवसांनी. त्यानंतर आपली गाडी येईल पुन्हा रुळावर. बघू प्रत्यक्षात घडेल ना तेव्हा खरं. नाही ते पण आहेच. आणि काय तोपर्यंत मिसेस देसाईंचं काहीतरी अर्ली मॉर्निंग वर्कशॉप, एक्स्ट्रा लेक्चर्स हे काहीतरी निघालेलं असेलच. अच्छा, असं आहे का? स्वतःच बघा आधी, मग आम्हाला बोला. बरं सर, विजयाताई सगळं एकट्याच करत असते. होय. अरे काय आहे? आपण भेटतच नाही होत एकमेकांना, याला काय अर्थ आहे का? हो ना. विजयाताईंनी हाक मारली, मी आलेच. हा विजयाचा आवाज मलाच का नाही ऐकू येत? मेघना.